राज्यामध्ये सध्या गाजर असलेल्या बनावट औषध पुरवठ्यासंदर्भातली ही बातमी आहे। बीडमधील जिल्हा रुग्णालयातील बोगस औषध प्रकरणानंतर पुण्यातल्या ससून रुग्णालयात देखील त्याच डिस्ट्रीब्युटरकडून औषध पुरवठा झाल्याचं समोर आलंय। दरम्यान ससून रुग्णालयाने विशाल डिस्ट्रीब्युटर्सकडून विकत घेतलेल्या औषधांचा वापर थांबवलाय। या प्रकरणी अन्न आणि औषध प्रशासनाला पत्र देऊन औषधांची तपासणी करण्यात येते। तर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। धाराशिवमध्येही बोगस औषध पुरवठा केला जातोय। तर राज्यभरात गाजत असलेल्या बोगस कंपन्यांचा औषध साठा धाराशिव जिल्ह्यात पोहोचला। धाराशिवमध्ये मिस्थल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील करण्यात आल्या। दरम्यान धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधाचा साठा त्यातील 200 गोळ्यांची सॅम्पल्स एफडीआयने घेतली आहेत आणि अहवालाची प्रतीक्षा। आपण सगळी छाननी केली, पाहणी केली असता आपल्याकडे 14,790 कॅप्सूल ॲमॉक्सिलिनच्या गोळ्या 250 मिलीग्रामच्या ब्रिस्टल कंपनीच्या सापडलेल्या आहेत, म्हणजे होत्या। त्याच्यातलं त्यांनी लगेच 200 गोळ्या सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं आणि उर्वरित गोळ्या प्रतिबंधित करून ठेवायला सांगितलं। आम्ही त्या प्रतिबंधित केलेल्या आहेत। त्या गोळ्याचा वापर आपल्याकडून झालेला नाही किंवा आपल्या जिल्ह्याकडनं ती खरेदी झालेली नाही। तर इतर जिल्ह्यांकडनं जे मेडिसिन आपल्याकडे येतं नवरात्र महोत्सवात ते पण मागच्या वर्षीचं, तर त्यातल्या ह्या गोळ्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।